तर अंकिता's किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, वांगी चिरून घेतली आहे, कांदा उभा चिरून घेतला आहे, बटाटे चिरून घेतले, मटकी मोडाची मटकी घेतली, भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, शिमला मिरची चिरून घेतली आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर हळद पावडर घेतली आहे, मोहरी घेतली आहे, जिरे घेतली आहे आणि बिर्याणी मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे। मी अर्धा तास तांदूळ असा भिजवून ठेवला आहे। आपण राशनचा तांदूळचा व्हेज पुलाव करणार आहे, तर अर्धा तास मी हा भिजत ठेवलेला आहे। गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत, त्यानंतर जिरं, त्यानंतर कांदा, त्यानंतर मिरची मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, आपला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे, हळद टाकून घ्यायची आहे, हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे, काश्मीरी मिरची घालायची आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहे, मध्ये वांगी घालून घ्यायची आहे, मोड आलेली मटकी पण टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर सर्वात लास्ट टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा तास भिजवलेला आपण तांदूळ घालून घेणार आहोत। गॅस फुलच असणार आहे आपला आणि आपण हे जिन्नस सगळे मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान आपलं मिक्स करून घ्या। मी ह्या 2 वाटी तांदूळ घेतले आहे, त्यामुळे 4 वाटी आपण ते घालून घेणार आहोत। 2 3 4 छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। त्याच्यावरून आपली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने राशनच्या तांदळापासून आपला व्हेज पुलाव बनून तयार आहे। तर तुम्हालाही हा व्हेज पुलाव आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।